एक मोठी बातमी आपल्या समोर येते. सुनील तटकरे, रायगडचा आका त्यांच्याच घरी काळोखींच्या हत्येचा प्लॅन ठरला. शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप. जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा वाद हत्याकांडापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. कारण खोपोलीतील शिवसेना महिला नगरसेवकाच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे दिवंगत मंगेश काळोखे यांच्या परिवाराची खोपोलीत जाऊन भेट घेतली. तत्पूर्वी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्याप्रकरणी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू केलं आहे. विरोधकांच्या हत्या यांच्या सांगण्यावरून केल्या जात आहेत. सुनील तटकरे हेच रायगडचा आका आहेत अशा शब्दात शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीतील हत्याकांडावरून सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी काळोखे कुटुंबियांनी केली आहे. त्यावर आपण काळोखे कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभे असून कोणालाही सोडणार नाही असा शब्द एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबियांना दिला आहे. मंगेश काळोखे यांची काल क्रूरपणे निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंगेश हा अतिशय माझा जवळचा सहकारी. सातत्याने 2 वेळा खोपोली नगरपालिकेमध्ये मानसी मंगेश काळोखेंच्या रूपाने नगरसेविका म्हणून या साईबाबा नगर या वॉर्डमधून तो निवडून येत होता. आणि काल जे कृत्य राष्ट्रवादीकडून रवी देवकर, सुधाकर घारे या सगळ्यांनी प्लॅनिंग करून काल मंगेशची जी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. कालपासून आम्ही हे सगळं चित्र पाहतोय. आम्ही लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आत्तापर्यंत सामोरे गेलो, परंतु आत्ताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण. सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीडनंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीचं कृत्य यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्यांनी प्लॅन करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते, पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता. हा माझा अतिशय विश्वासू साथीदार, अतिशय विश्वासू सहकारी, प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता. आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. या सगळ्यांना फाशीची सजा होईपर्यंत आम्ही यांना त्या ठिकाणी माफ करणार नाही. आज स्वतः शिंदेसाहेबसुद्धा मंगेशच्या घरी या ठिकाणी मानसीताईंचं सांत्वन करण्यासाठी, काळोखे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आता 1-2 तासामध्येच शिंदेसाहेब स्वतः भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. परंतु जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही 2 दिवस अजून पोलीस स्टेशनला अल्टिमेटम या ठिकाणी देतोय.